आता आपण वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया याच्यामध्ये आणि मिक्स करून घेऊया याला। हाय फ्रेंड्स, मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगा। तर आता याला मस्त कटिंग करून घेऊया। हे पहा मित्रांनो, कटिंग करून घेतलेले आहे शेवग्या शेंगा। याचे असे साल म्हणा किंवा काय म्हणता येईल ते म्हणा, आणि हे असं काढून घ्यायचं। आता हे सगळ्या शेवग्या शेंगाचं आपण काढून घेऊया। मित्रांनो, शेवग्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी कांदा घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, तीळ घेतलेले आहेत, लसूण घेतलेलं आहे आणि शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला। सर्वप्रथम आपण कांदा भाजून घेऊया। याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे, ते थोडंसं तेल टाकून घेऊया आपण, म्हणजे आपला कांदा लालसर भाजला जाईल। कांदा पाहू शकता आपला थोडासा भाजत आलेला आहे, जास्त काळा पण नाही करायचा आपल्याला। त्याच्यामध्येच आता थोडंसं खोबरं टाकून घेऊया, भाजून घेऊया। आता याच्यामध्येच आपण शेंगदाणे भाजून घेऊया। आता याच्यामध्ये तीळ आणि लसूण टाकून घेऊया। 2 मिनिटं एकदा भाजून घेऊया। आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून त्या पण भाजून घेऊया आपण। तर सगळा मसाला आपला भाजून झालेला आहे, तर काढून घेऊया। मसाला आपला भाजून झालेला आहे, तर थोडंसं त्याला थंड होऊ देऊया, मग आपण बारीक वाटून घेऊया। याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊया, जिरे पण टाकलेत मी। आता बारीक वाटून घेऊया आपण। 2-3 चम्मच तेल घेतलेले, त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया। याच्यामध्ये आपण आता ठेचलेलं लसूण टाकून घेतलेलं आहे, थोडेसे जिरे टाकून घेऊया। जिरे वाटण करताना वाटलेले आहेत मी, त्याच्यामुळे थोडंच टाकलेले आहे। आता याच्यामध्ये आपण घरगुती मसाले टाकून घेऊया, त्याची फ्राय करून घेऊया। कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला, लाल मिरची पावडर टाकलेली मी, गरम मसाला सगळं टाकलेलं आहे। आता आपण वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया याच्यामध्ये आणि मिक्स करून घेऊया याला। आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आणि मस्त तेल सुटेपर्यंत याला चांगलं भाजून घेऊया। मसाले थोडे कमीच टाकलेले मी, कारण त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत मी। शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी खूप चांगल्या आहेत, खाल्ल्या पाहिजे। आपला मसाला एकदम भाजून झाला आहे, त्याला असं तेल सुटलेलं आहे छानपैकी। आता याचं आपण शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया। शेवग्याच्या शेंगा मी मिठाच्या पाण्यात भिजत ठेवल्या होत्या, शिजून घेतलेल्या नाही आहेत। त्याला 5 मिनिटं असंच शेवग्याच्या शेंगामध्ये मिक्स करून आपण ठेवून देऊया। मग याच्यामध्ये आपण पाणी टाकू। पाहू शकता आपला मसाला पूर्णपणे मस्तपैकी भाजून झालेला आहे, तेल मस्त सुटत आलेलं आहे त्याला। आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया। तुम्हाला हवं तर तसं पातळ बनव, आम्हाला भाकरीसोबत खायच्यात म्हणून थोडेसे मी त्याला पातळच बनवलेलं आहे। ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत। तर आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया। आता आपण त्याला शिजून देऊया। आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि त्याला शिजू देऊ। पाहू शकतो मित्रांनो, आपली भाजी तयार झालेली आणि किती छान त्याला कलर पण आलेला आहे मस्तपैकी। त्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया
आणि प्लेटीमध्ये काढून दाखवते तुम्हाला भाजी. पाहू शकता आपली भाजी किती छान झालेली, मस्त गावरान पद्धतीने. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.